नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 9वी विषय भूगोल, त्यामधील प्रकरण 5वे वृष्टी। आज आपण या प्रकरणामध्ये सांगा पाहू, जरा विचार करा यावर आधारित आलेल्या प्रश्नांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। सांगा पाहू पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 41। पुढे दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा। प्रत्येक चित्राचे वर्णन करणारे एक वाक्य दिलेले आहे। तुम्ही या चित्राचे आणखी काही वाक्यात वर्णन करा। प्रश्नांविषयी चर्चा करा। पहिला आहे, हिवाळ्यात गवताची पाती सकाळी अशा प्रकारची दिसतात। एका बाजूला चित्र दिलं आहे आणि त्याचे आपल्याला 2 ते 3 वाक्यात अजून लिहायचे आहेत। तर ती वाक्य आहेत, हिवाळ्यात गवताची पाती सकाळी अशा प्रकारची दिसतात। पात्यावरील पाण्याचे हे थेंब मोत्यांसारखे चमचमतात। पात्यांवर हे थेंब फक्त सकाळीच दिसतात। हिवाळ्यात सकाळी गवतावर किंवा जंगलात चालल्यास आपल्या चपला, बूट आणि पावलांजवळील कपड्यांचा भाग ओला होतो, इतके पाणी तेथे असते। त्यावर आधारित एक प्रश्न आहे, गवताच्या पातींवरील हे पाणी कोठून आले असेल? उत्तर, गवताच्या पात्यांवर हे पाणी हवेतील बाष्पामुळे येते। रात्री किंवा पहाटे तापमान कमी झाल्याने गवताची पाती, झाडांची पाने खूप थंड होतात। त्यामुळे हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्याचे जलकणात रूपांतर होते। सांद्रीभवनाची ही क्रिया प्रत्यक्ष थंड पात्यावर झाल्याने हे जलकण पात्यावरच किंवा पानावरच साचतात। दुसरं चित्र आहे, त्यावर आधारित लिहून दिलेलं वाक्य आहे, काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळते। त्यापुढील वाक्य आपण लिहूया। काश्मीर येथे हिवाळ्यात सर्वत्र हिम आढळते। ते झाडांवर, इमारती, घरे, रस्ते यावरही पडते। हिमवृष्टीमुळे सर्वत्र हिमाची पांढरी शुभ्र चादर पसरल्यासारखे वाटते। हिमवृष्टीचा आनंद घ्यायला पर्यटक मुद्दाम ठरवून हिवाळ्यात काश्मीरला जातात। त्याखाली प्रश्न दिला आहे, आपल्या परिसरात असे हिम का आढळत नाही? उत्तर, हवेतील बाष्पाचे हिमकणात रूपांतर होण्यासाठी तापमान गोठण बिंदूच्या खाली जाणे गरजेचे असते, तरच संप्लवनाची क्रिया घडून बाष्पाचे थेट हिमकणात रूपांतर होऊ शकते व हिमवृष्टी होऊ शकते। मात्र आपल्या परिसरात म्हणजेच महाराष्ट्रात हिवाळ्यात तापमान कमी झाले तरी गोठण बिंदूच्या खाली जात नाही। त्यामुळे महाराष्ट्रात हिमकणांची निर्मितीही होत नाही व हिमवृष्टीही होत नाही। तिसरं चित्र आहे, त्याचं निरीक्षण करा। त्या संबंधित लिहून दिलेलं वाक्य आहे, आपल्याकडे साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो। आणि त्याखालील वाक्य आपल्याला लिहायचे आहेत, आपल्याकडे साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळात पाऊस पडतो। हा पाऊस मोसमी किंवा मान्सून स्वरूपाचा पाऊस आहे। भारतात सर्वाधिक पाऊस याच काळात पडतो, म्हणून यास पावसाळ्याचे दिवस असेही म्हणतात। हा पाऊस भारतात सर्वदूर आणि खूप पडतो। त्याखाली दिलेला प्रश्न आहे, पावसाचे थेंब कसे तयार होत असतील? उत्तर, जेव्हा बाष्पयुक्त हवा ऊर्ध्वगामी प्रवाहांमुळे किंवा पर्वताला अनुसरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे वर जातात, तेव्हा तेथील जास्त उंची व कमी तापमानामुळे सांद्रीभवन क्रिया घडून बाष्पाचे जलकणात रूपांतर होते। हेच जलकण जड होतात व गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे पावसाच्या थेंबाच्या स्वरूपात जमिनीवर येतात। त्यानंतर चित्र दिलं आहे आणि त्या चित्रासंबंधित एक वाक्य लिहून दिलं आहे। ते वाक्य, लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असे धुके आढळते। त्याखाली त्या संबंधित आपण काही वाक्य लिहूयात। लंडनमध्ये हिवाळ्यात दुपारपर्यंत असे धुके आढळते। या धुक्यामुळे लंडनमध्ये दृश्यमानता कमी झालेली दिसते। नदीच्या पलीकडील किनाऱ्यावरील इमारती, लंडन टॉवर व पुलंही अंधुक दिसत आहेत। ढगांनी लंडन शहराला जणू काही लपेटून घेतले आहे। त्याखाली दिलेला प्रश्न आहे, आपल्याकडे हिवाळ्यात असे धुके दुपारपर्यंत का पडत नाही? उत्तर,
हिवाळ्यातील काही दिवस सकाळी आपल्याकडे धुके पडते, मात्र जसा जसा दिवस चढत जातो म्हणजे पुढे सरकतो तसे तसे तापमान वाढू लागते. तापमान नेहमी आधी भूपृष्ठाजवळ वाढते. या वाढत्या तापमानामुळे सूक्ष्म जलकणांचे परत बाष्पात रूपांतर होते व दुपार होण्यापूर्वीच धुके विरळ होऊन नाहीसे होते. त्यामुळे लंडन प्रमाणे आपल्याकडे दुपारपर्यंत धुके राहत नाही. आणि त्याखाली चित्र दिलं आहे. त्या चित्रासंबंधित एक वाक्य लिहून दिलेलं आहे. ते वाक्य: काही वेळा गारा पडून शेतातील पिके उद्ध्वस्त होतात. त्या चित्राविषयी आपण आणखी काही वाक्य लिहूयात. काही वेळा गारा पडून शेतातील पिके उद्ध्वस्त होतात म्हणजे नष्ट होतात. गारपिटीमुळे घरे, झाडे, वाहने, विजेचे खांब, वीज वाहक तारा यांचेही नुकसान होते. गारपिटीचा माणसे, गुरे, पक्षी यांनाही धोका असतो. गारपिटीमुळे शेतातील पिके साप झोडपून मोडून पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते. संत्रे, द्राक्षे, केळी यांच्या बागांचेही गारपिटीने नुकसान होते. त्याखाली दिलेला प्रश्न आहे: गारा नेहमी का पडत नाहीत? उत्तर: गारांची निर्मिती होण्यासाठी हवेचे जोरदार ऊर्ध्व प्रवाह वाहावे लागतात. शिवाय बाष्पाचे प्रमाणही जास्त लागते. अशी परिस्थिती नेहमीच उद्भवत नाही. त्यामुळे गारा नेहमी पडत नाहीत. अशा प्रकारे सांगा पाहू यामध्ये दिलेल्या चित्रांचे आपण 4 ते 5 वाक्यात वर्णन केले आहे. शिवाय त्याखाली एक एक प्रश्न दिला होता. त्या प्रश्नांची उत्तरे देखील सविस्तर अभ्यासली आहे. जरा विचार करा. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 43 यावर आधारित प्रश्न आहे. पावसापासून संरक्षण होण्यासाठी आपण रेनकोट किंवा छत्री वापरतो. गारपिटीपासून संरक्षण होण्यासाठी तुम्ही काय कराल? उत्तर: गारपिटीत गारांच्या तडाख्यापासून संरक्षण होण्यासाठी शक्यतो एखाद्या मजबूत घराचा, आडोशाचा, इमारतीचा आसरा घ्यावा. इमारतीत घरात असताना खिडकीजवळ उभे राहू नये किंवा खिडकीकडे पाठ करून उभे राहावे, जेणेकरून खिडकीतून येणाऱ्या गारा व खिडकीचा काचा फुटल्यास त्यापासून इजा होणार नाही. उघड्या जागी असल्यास गुडघ्यावर बसावे आणि डोके खाली मांड्याजवळ घेऊन बचावाचा प्रयत्न करावा. शक्य असल्यास संपूर्ण शरीराभोवती ब्लँकेट, घोंगडी किंवा कांबळे लपेटून घ्यावे. अशा प्रकारे गारपिटीपासून स्वतःचे संरक्षण करता येते. जरा विचार करा. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 45 यावर प्रश्न आहे. हवेच्या अभिसरण क्रियेमुळे विषुववृत्तीय भूभागात बहुधा दुपारनंतर पाऊस पडतो, परंतु तेथील समुद्रावर अभिसरण पाऊस दुपारी का पडत नाही? उत्तर: भूपृष्ठ लवकर तापते, त्या तुलनेने पाणी सावकाश तापते. याच गुणधर्मानुसार विषुववृत्तीय प्रदेशात तिथे सूर्यकिरणे वर्षभर लंबरूप असतात आणि तापमानही जास्त असते. तेथील भूपृष्ठ दुपारपर्यंत खूपच तापते आणि अभिसरण क्रिया होऊन भूपृष्ठावर दुपारनंतर पाऊस पडतो. या तुलनेत समुद्रावर अभिसरण क्रिया दुपारपर्यंत सुरूच होत नाही, कारण पाणी सावकाश तापते. त्यामुळे विषुववृत्तीय समुद्रावर दुपारी अभिसरण पाऊस पडत नाही. सांगा पाहू पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 45 वर आकृती 5.5 ब मधील महाराष्ट्राच्या भूप्रदेशाच्या आडव्या छेदाचे निरीक्षण करा व खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहिला प्रश्न: महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? उत्तर: महाराष्ट्रात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. दुसरा प्रश्न: महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा प्रदेश कोणत्या भागात येईल? उत्तर: महाराष्ट्रातील पर्जन्यछायेचा प्रदेश हा सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली व सोलापूर या जिल्ह्यांचा काही भाग पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. तिसरा प्रश्न: आकृतीचा विचार करता तुमच्या जिल्ह्यातील
पर्जन्यमानाबाबत अंदाज करा व चर्चा करा. उत्तर: महाराष्ट्राच्या पश्चिमेकडील अरबी समुद्रावरून महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे वाहतात. हे वारे सह्याद्री पर्वताला अडतात आणि ते वर जाऊ लागतात. वारे सह्याद्री पर्वतमाथ्याजवळ व वर गेल्यावर सांद्रीभवन क्रिया होते व त्यामुळे कोकण व सह्याद्रीच्या पश्चिमेस, वाऱ्याकडील बाजूस व पर्वतमाथ्यावर भरपूर पाऊस पडतो. हे वारे सह्याद्री ओलांडून महाराष्ट्र पठाराकडे जातात. तेव्हा ते वारे कोरडे असल्याने त्यांची बाष्पधारण क्षमता वाढते. म्हणजेच हे कोरडे किंवा कमी बाष्पयुक्त ढग असल्याने सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. यानंतर नकाशाशी मैत्री पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 46 आकृती 5.7 जागतिक पर्जन्य वितरण या संबंधित तो नकाशा आहे. त्या नकाशावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. तो नकाशा काळजीपूर्वक अभ्यासा. त्यावर आधारित पहिला प्रश्न: कोणत्या प्रदेशात पावसाचे प्रमाण जास्त आहे? उत्तर: उष्णकटिबंधात पावसाचे प्रमाण जगात सर्वात जास्त आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशात बहुतांशी दिवस सूर्यकिरणे लंबरूप असतात. त्यामुळे या कटिबंधात तापमान नेहमीच जास्त असते. जास्त तापमानामुळे बाष्पीभवनही जास्त होते. ही बाष्पयुक्त हवा हलकी असते. ही हवा वर जाते व हवेच्या वरच्या भागातील कमी तापमानामुळे सांद्रीभवन क्रिया घडून पाऊस पडतो. त्याशिवाय जास्त उष्णतेमुळे या प्रदेशात अनेक वेळा ऊर्ध्वगामी प्रवाहही जोरदार असतात. या सर्व कारणांमुळे जास्त पावसाचे प्रदेश प्रामुख्याने उष्णकटिबंधातच आहेत. दुसरा प्रश्न: भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यभागात पाऊस कमी असण्याचे कारण सांगा. उत्तर: भारतात पाऊस प्रामुख्याने मोसमी वाऱ्यांपासून पडतो. मोसमी वारे भारतात पश्चिमेकडून येतात तेव्हा ते पश्चिम किनारपट्टीस समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगेस अडल्याने सह्याद्रीच्या पश्चिमेस भरपूर प्रतिरोध पर्जन्य पडते. पूर्व भागातून भारतात प्रवेश करणारे मोसमी वारे प्रामुख्याने पूर्व किनारी टेकड्या व मेघालयातील गारोखासी टेकड्यांना अडतात व नंतर हिमालयाच्या अडथळ्यामुळे पंजाबकडे वळतात. त्याशिवाय या वाऱ्यांच्या मार्गक्रमणावर बंगालच्या उपसागरातील आवर्तांचाही मोठा प्रभाव पडतो. या सर्व कारणांमुळे किनारी भागातून जसजसे देशाच्या अंतर्गत भागात जावे तसतसे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. म्हणून भारतीय द्वीपकल्पाचा मध्यभाग हा दोन्हीकडच्या किनारपट्ट्यांपासून दूर आत खंडांतर्गत असल्याने तेथे कमी पाऊस पडतो. तिसरा प्रश्न: विषुववृत्ताजवळ असून देखील मध्य आफ्रिका खंडाच्या पश्चिम किनाऱ्यापेक्षा पूर्व भागात पाऊस कमी असण्याचे कारण काय असेल? उत्तर: आफ्रिकेच्या पूर्व भागात पर्वतीय प्रदेश आहे. त्यामुळे तेथील तापमान तुलनेने कमी असल्याने विषुववृत्तीय भागात जशी अभिसरणाची क्रिया घडून येते तशी क्रिया येथे घडून येत नाही. त्यामुळे विषुववृत्ताजवळ असून देखील आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात पाऊस कमी पडतो. त्यानंतरचा प्रश्न आहे: युरोप खंडाच्या पश्चिम भागात होणाऱ्या जास्त पावसाचे प्रमाण पूर्वेकडे कशामुळे कमी होत असेल? उत्तर: युरोप खंडाच्या पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते कारण तो भाग पर्वतीय प्रदेशाच्या पूर्वेकडे आहे. तसेच तो प्रदेश अटलांटिक महासागरापासून आत दूर असल्याने बाष्पयुक्त वारे तेथे पोहोचू शकत नाहीत. त्यानंतरचा प्रश्न आहे: ऑस्ट्रेलियाच्या खंडात केवळ पूर्व किनारपट्टीला पावसाचे प्रमाण कशामुळे जास्त असेल? उत्तर: ऑस्ट्रेलिया खंड दक्षिण गोलार्धात असून ऑस्ट्रेलियाची पूर्व किनारपट्टी व्यापारी वाऱ्यांच्या टापूत येते. व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावामुळे उत्तर गोलार्धातील भूभागांच्या पश्चिम किनाऱ्यावर जसा पाऊस पडतो त्याचप्रमाणे पाऊस दक्षिण गोलार्धात असल्याने ऑस्ट्रेलियाच्या पूर्व किनाऱ्यावर होतो. त्यानंतर पहा बरे जमते का
पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 48 त्यावर प्रश्न आहे, आम्लपर्जन्याच्या होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती मिळवा. उत्तर, आम्लपर्जन्यामुळे नदी, ओढे, तलाव, जलाशय यांचे जलप्रदूषण होते. त्यामुळे अशा जलाशयातील मासे व इतर जलचरांचा मृत्यू होतो. वनांच्या प्रदेशात आम्लवर्षा झाल्यास झाडांची पाने करपटतात, जळतात व पुढे गळून पडतात व प्रसंगी झाडेही मरतात. वनातील पशुपक्ष्यांनाही आम्लवर्षामुळे हानी पोचते. आम्लवर्षामुळे मृदेवरही परिणाम होतो. मृदेतील सूक्ष्मजीव मरतात. मृदा आम्लधर्मी होते व सुपीकता कमी होते. आम्लवर्षेमुळे इमारती, लोखंडी पूल, वाहतूक मार्ग व शहरात उभारलेले विविध पुतळे यांच्यावरही रासायनिक प्रक्रिया होऊन या सर्वांचे अतोनात नुकसान होते. अशा प्रकारे आम्लपर्जन्याच्या दुष्परिणामांची माहिती लिहिता येते. अशा प्रकारे वृष्टी या प्रकरणामध्ये आलेल्या सांगा पाहू, जरा विचार करा, पहा बरे जमते का, यावर आधारित प्रश्नांच्या उत्तराचा आपण सविस्तर आढावा घेतला आहे. अशाच प्रकारचे विविध विषयांचे प्रश्न अभ्यासण्यासाठी, स्वाध्याय अभ्यासण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.